सो नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचे टाईमपास काय नव्हता, म्हटलं सीटर ॲड करू. संध्याकाळचे वाजले बघा किती, 6 वाजत आलेत. या टायमाला मी आता निघालो कारण की भाई 7 नंतर जो आमच्या इथे ट्रॅफिक लागतो ना, डेंजर लेवलचा ट्रॅफिक लागतो. सो माईकचा विषय तुम्हाला दाखवतो. मी माईक कुठला घेतला आहे, मला नाव लक्षात नाही माईकचा. माईक कुठला होता, माउनो काय माईकचं नाव आहे. हा बघा, हा वाला मी माईक घेतला आहे. कितीला पडला आहे बघा आपल्याला, हा 397 टोटल झाली आहे. 404 रुपयाला पडला माईक. माउनोचा आहे AU 400. सो लेट्स टेस्ट दिस माईक. आज माईक टेस्ट करणार. जर चांगला वाटला तर माईक ठेवणार, नाहीतर संध्याकाळीच माईक जाणार रिटर्न. सो लेट्स गो. व्हिडिओ रेकॉर्ड होते 2K 30 आय थिंक 25 FPS 2K 25 FPS वरती व्हिडिओ रेकॉर्ड होते. सो सिटी राईड, लेट्स गो. मला ही व्हिडिओ आजची जी व्हिडिओ बनवायची होती, म्हणजे आज सुट्टी आहे मला, आज राईडला जायचं होतं, पण आली आहे आपल्या गाडीची सर्व्हिस. सो राईडला मी गेलो नाही. आता सर्व्हिस सेंटरलाच आलेलो, पण तो बोलला की अभी नाही होगा सर्व्हिस, कारण की त्याच्याकडे गाडी आहे 3 थर्ड पार्टी, म्हणजे बजाजचं सर्व्हिस सेंटर आहे, पण ह्याच्याकडे कसं फ्री सर्व्हिस बंद आहे. फ्री सर्व्हिस बंद आहे, त्या कारणाने पेड सर्व्हिस चालू आहे. म्हणून गाडी तर 3च होत्या, पण तो आज लवकर जाणार होता, त्या कारणाने मी आज गाडी सर्व्हिस नाही करत आहे. तो सर्व्हिसचा व्लॉग नंतर येईल आपला. तर आता मग झालं, सर्व्हिस नाही होते गाडी, तर म्हटलं जरा टाईमपास फिरू, मित्रांना भेटूया. खूप टाईम झाला भेटलो नाही मित्रांना पण. लेट्स गो. आज ट्रॅफिक थोडा कमी आहे. माईकचा आवाज तुम्हाला कसा येतो फक्त एवढं सांगा, मी जास्त ओढून नाही बोलत आहे. आता मला माहिती नाही माझा व्हॉइस कसा कॅप्चर करते. आय थिंक माझा व्हॉइस तर बरोबर कॅप्चर होईलच. फक्त आपल्या गाडीचा आवाज, बॅकग्राऊंड आपलं काय बोलतात त्याला, रोडचा आवाज, आहे गाड्यांचा आवाज कसा कॅप्चर करतो आहे. आता सध्या माझा वायझर ओपन आहे, वायझर ऑफ नाही, बंद नाही केला आहे. वायझर बंद करेन, थांबा, इथून टर्न मारतो आणि मग वायझर बंद करते. ही पण गाडी एक नंबर दिसते हा गाईस. गिक्सरच होती ना, हां गिक्सरच होती. इथून टर्न मारू पहिले. भाई सर्व्हिसचा व्लॉग येईल तुम्हाला दाखवेन, पण मी विचार करतो आहे की सर्व्हिस ही फ्री सर्व्हिस न करता पेड सर्व्हिस करून टाकतो. तो आपला भाऊ आहे, तो फ्री सर्व्हिस तिकडे दाखवून देईल ऑनलाईनवरती की बाई गाडीची फ्री सर्व्हिस झाली, कारण की ते 3 सर्व्हिस करावं लागतात. हे काय सायलेन्सर असं का बाहेर निघाले? हां, ते फ्री सर्व्हिस करावं लागतात. आणि भाई हे बजाजवाल्यांवर मला घंटा पण विश्वास नाही आहे, कारण की मी लास्ट टाईम फेस केला आहे, नाही करत भाई सर्व्हिस. फ्री सर्व्हिसच्या नावाखाली हे लोक फक्त गाडी धुवून दिली आहे मला मागच्या वेळेस, फक्त आणि फक्त गाडी धुवून दिली आहे त्यांनी, काही नाही बाकी. 600 रुपयाची गाडी धुवून दिली आहे. चला आता इकडून वर गेल्यावर ट्रॅफिकची सुरुवात होणार आहे आपली. डोंबिवली वेस्ट च्या कंपॅरिझनमध्ये डोंबिवली ईस्टला जास्त ट्रॅफिक असते. वेस्टला जास्त पब्लिक नाही फिरत जेवढी ईस्टला फिरते, म्हणून ईस्टला मला जायला कंटाळा येतो गाडी घेऊन. माझी कधी सुट्टी असली, मला स्टेशनला वगैरे यायचं असलं ना, मी भाई गाडी लावतो घरीच, रिक्षा पकडतो, येतो. रिक्षा पण कधी कधी नाही पकडत, चालतच निघतो भाई. मला नाही हे भाई ट्रॅफिकच लई आहे भाई. हे बघ बघितलं, असा विषय असतो. आपले 2 गराज आहे, का 2 गराज चांगल्या ओळखीचे. हा एक राईटला गराज आहे आणि एक वेस्टला जो बजाजचाच आहे,
पहिले त्याच्याकडे सगळं व्हायचं, फ्री सर्व्हिस वगैरे सगळी अवेलेबल होती, पण आता सध्या त्यांनी बंद केलं आहे. आपल्या गाडीचं दोनदा काम केलं त्यांनी, कारण की उंदरांनी लावलेली वाट आपल्या गाडीची. उंदीर मामानी काम 25 केलेलं, बंद झाली. उंदीर मामाने काम 25 केलेलं भाई गाडीचा. सो दॅट्स वाय मी त्याच्याकडे गेलेलो. नाही, कधी कधी ही गाडी पण मला वजन वाटते रे, आणि मी डॉमिनर 400 घ्यायला चाललेलो. काय करतोय हा, रिवर्स का टाकतोय इथे? इन्स्टावर कोणतरी कॉल करतंय, कंटिन्यू मेसेज वाचतंय. इन्स्टा कॉलचे जे मेसेज आहेत ना भेंडी, ते इरिटेट करतात भाई. कंटिन्यू व्हायब्रेट होतो मोबाईल आणि मेसेज टोन वाजत राहते. याला वन वे आहे ना, हा वन वे भाई. इथे हवालदार असतील. चुकून हा टर्न मारला, मग तिकडे जायचं होतं आपल्याला. आपल्याला तिकडून जायचं होतं, चुकून हा टर्न मारला. आजच्या सिटी राईडमध्ये फाईन लागला असता रॉंग वेचा. आणि एक तर नशीब एवढं खराब आहे ना, कोणाला नाही पकडणार पण मला पकडतील. नशीबी पांडू है तो रिस्की नहीं लेने का भाई. रोड खाली भेटलाय, आता या रोडला एवढा ट्रॅफिक असतं ना भाई, नुसते तुम्ही उभे राहा इकडे, थोड्या वेळानंतर तुम्हाला फक्त रिक्षाच दिसणार इकडे. रिक्षा, ओनली रिक्षा भाई. रिक्षा एवढ्या असं ना या रोडला, स्टेशन रोड आहे ना भाई, इकडे कधीच गाडी घेऊन नाही ग. गाडी तुम्ही PN पार्कमध्ये लावा आणि या चालत. मी कधी इकडून जातच नाही गाडी घेऊन, पण आज निघालोय, टाईम बघूनच निघालो भाई मी. PP चेंबर. अरे हां भाई, इकडे आलो, मला लक्षात आलं. चला, मला सॅमसंगच्या गॅलरीमध्ये पण जायचं आहे. माझा जो फोन आहे त्याच्यावरती लेफ्ट साईडला काय विषय काय माहिती, डार्क काय बोलतात, पाण्यासारखं दिसतंय. हे बघा, आपला इकडे मी पहिले कामाला होतो. ओय, काय मग? चल, भेटूया नंतर. येईन मी नंतर, तुला कॉल करतो जायच्या टायमाला. हां, शनिवारच वार असतो, दिवस तारीख वेगळी असते. सांगतो तुला, चल रे, सांगतो कॉलवर. चलो गाईस, किती दिवसानंतर आलो असेल भाई मी इकडे, 3-4 महिन्यानंतर आलोय. या शॉपमध्ये मी पहिले कामाला होतो. शॉपमध्ये आपण फक्त पहिलं कामाला होतो, गॅलेक्सी गिफ्ट्स डोंबिवलीमध्ये. तर जाऊया घरी, जातो, पेट्रोल भरतो पहिले गाडीत पेट्रोल भरायचं आहे. ऑडिओ क्वालिटी आता तुम्हाला थोडी पहिल्या फुटेजमध्ये ऑडिओ बरोबर येत असेल, कारण की मी गेन ठेवलेला -1. आता मी नंतर मग नेक्स्ट फुटेजमध्ये गेन केलेला -6. आता मी केलं आहे -5. एकच कमी केलं आहे, कारण की आवाज थोडासा असा एकदम असं हार्ड वाटत होता. हार्श काय बोलतात, हार्शच बोलतात ना. हां, एकदम हार्श भाई. थार एक अशी गाडी आहे ना भाई, बघितलं ना चेहऱ्यावर स्माईल येते भाई. थार बघितली की चेहऱ्यावर स्माईल येते. पण अंधार पण झालं आहे, तर आता लो लाईटनिंगमध्ये कसा विषय आहे बघा. आता इथे दुकानाचे लाईट वगैरे आहेत, दुकानाचे लाईट वगैरे सगळं चालू आहे, तर एवढा काही विषय होणार नाही. हायवेला टेस्ट करायची होती, जाऊन द्या, आता हायवेला जाणार नाही तसं मी.
आपल्या सिटीमध्येच फिरतो, जातो, पेट्रोल भरतो आणि घरी. या ब्लॉगमध्ये तुम्हाला काहीच नाही दिसणार आहे जास्त करून, रोडचंच आहे. हां, आता मित्रांना भेटल्यानंतर नेक्स्ट सॅटर्डेचा एक राईड प्लॅन झाली आहे. नेक्स्ट सॅटर्डेला 2 डेस्टिनेशन आहेत, त्या दोघांपैकी एक डेस्टिनेशन कवर करायची आपल्याला. सो नेक्स्ट सॅटर्डे राईड फिक्स कन्फर्म आहे. आता तर माईक पण आला आहे, तुम्हाला ऑडिओ पण भेटेल, व्हिडिओ क्वालिटी तर बापच आहे. उद्या जाऊन एक सेंडेक्सची 256ची SD कार्ड घेऊन टाकतो. 256ची SD कार्ड घेतली तर तुम्हाला मी 4K फुटेजेस रेकॉर्ड करून देईन. आता सध्या तर 2K चालू आहे. जास्त गणपती मंदिर आपल्या इथला, गणपती बाप्पा मोरया. भाई चलो चलो. वायझर बंद केलाय. आता आवाज बघा, विंड ब्लास्ट येतोय की नाही काय माहिती. माईक डायरेक्ट लावलाय मी, माईकवर काहीच नाही आहे. ते काय बोलतात ते लावतात ना विंड ब्लास्ट कमी होण्यासाठी, ते काय ते डेट कॅट काहीतरी बोलतात भाई त्याला. भाई मी चिंदी आहे, मला काहीच नावं लक्षात नाही राहत. मला भेटलेल्या माणसांची नावं नाही लक्षात राहत, तर हे वस्तूंची नाव कसली लक्षात राहणार आहे. चिंदी आहे, माझी लायकी नाही बाई. या माईकचं नाव मला माहिती नव्हतं. व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही बघितलंच असेल, तुम्हाला ॲमेझॉनवरती जाऊन मी दाखवलं आहे माईक कुठला घेतला आहे. स्टार्टिंगला रेकॉर्ड चालू केला, इंट्रो दिला वन साईड, पण माईकचं नावच लक्षात नाही. मग गेलो सर्व्हिस सेंटरला, मग तिकडे वाटलं परत एकदा इकडूनच स्टार्ट करू व्लॉग. चलो घरच्या दिशेने आपली गाडी निघालेली आता. अरे हां, व्हिडिओमध्ये आता चेक करावं लागेल की बाईकचा आवाज कसा येतो आहे, कारण की विदाऊट माईक मी जो शूट करत होतो व्लॉग, जो आपला लास्ट व्लॉग आहे लोणावळ्याचा आला आहे जो, त्याच्यामध्ये मी विदाऊट माईक शूट केलेला आहे. माझा आवाज तर आला नाही त्याच्यात, कारण की गाडी फास्ट चालवल्यामुळे माझा आवाज कमी येत होता. तर ही भाई परत थार दिसली. याला जेव्हा थार दिसते ना, जे मी बोलतोय ना ते विसरून जातो. असे 2च गाड्या आहेत जे मला घ्यायचे आहेत, एक थार, एक माझी ड्रीम बाईक आहे CBR 1000 RR. भाई CBR 1000 में जो बात है ना वो किसी में नहीं है. आजकालच्या पोरांची ना सगळ्यांची ड्रीम बाईक सिमिलर आहेत ॲज कम्पेअर मी. माझी बाईक ड्रीम बाईक आहे CBR 1000 प्रॉपर बाईक आधीपासून. पण आजकालच्या पोरांची सगळ्यांची जी ड्रीम बाईक असते ती एक तर ZX 10R. 3च बाईक आहेत, कॉमन बाईक्स आहेत, सगळ्यांचे कॉमन बाईक्स आहेत आणि मला पण आवडतात. असं नाही की मला ते बाईक्स आवडत नाही. बाईक हे सगळे आवडतात आपल्याला. तर ती ZX 10R एक आहे Z900 आणि एक आहे BMW 1000 RR. सो हे खूप कॉमन ड्रीम बाईक्स आहेत सगळ्यांचे. आता कालच मी श्रीमान दादाचा व्लॉग पण बघितला आहे, तो पण थार घ्यायचा विषय करतो, रेड कलरची घेणार आहे बोलतो. श्रीमान दादा डेंजर आहे भाई, सूट तो गाड्याच घेत सुटलाय. आत्ता त्यांनी BMW घेतली आणि आता थारचा विषय करतोय. थारचा विषय भले चल डाकूचा विषय थारचा, पण त्याचा भरोसा नाही भाई. त्याच्या मनात आलं ना तो सफारीचं काम 25 करेल आणि थार घेईल. तसं तो बोलला आहे की सफारीचा विषय करून थार घ्यायचा आहे, घेणार आहे. श्रीमान दादाला मी जवळजवळ 2018 पासून बघतोय. त्याचा ओल्ड चॅनल होता ना, ओल्ड चॅनलपासून बघतोय मी. हे तुम्हाला मी आता सांगतोय की मी श्रीमान दादाला ओल्ड चॅनलपासून बघतोय 2018 तेव्हापासून बघतो. आणि मध्येच काय विषय झाला की लाईव्ह स्ट्रीम बंद झाले त्याच्यावरती, तर मी जुन्या लाईव्ह स्ट्रीम बघायचो. आणि ना त्या टायमाला मोस्टली ना मी लाईव्ह नाही बघायचो, अपलोडेड व्हिडिओ असतात ना त्याचे 1-2 तासाचे, जो 2-2, 3-3, 1-2 तासाचे जे जो स्ट्रीम करायचा ना, ते मी व्हिडिओज बघायचो. कारण की त्या टायमाला मी पण एक गेमिंगवालाच होतो, मी पण PUBG खेळायचो त्या टायमाला.
जेव्हा पबजी नवीन नवीन आला ना तेव्हा सर्वात पहिले श्रीमान दादाला बघायला चालू केलं. श्रीमान दादा नंतर डायनमो नंतर जेव्हा ई-स्पोर्ट्सचा विषय जेव्हा पीकला आला ना पबजी मोबाईलचा, तेव्हा मग जॉनथन, स्काउट पहिला होता, जॉनथन, हे सगळे एकत्र होते रे. तेव्हा सगळे एकत्र खेळायचे. तो टाईमच वेगळा होता रे. पबजी मोबाईलचा टाईमच वेगळा होता. आत्ता पण आहे ना पबजी मोबाईलचा रिटर्न आला ना, BGM आहे आता तसा सध्या, पण जर पबजी मोबाईल रिटर्न आला तरी तो टाईम नाही येणार. 18-19चा टाईम नाही येणार. 2018-19चा टाईम कधीच नाही येणार भाई. गेमिंग कम्युनिटीमध्ये पबजी मोबाईल, जा भाऊ जा, थोडी स्लो नाही करू शकत. हां, काय विषय होता गेमिंग. हां, 2018-19च्या टायमाला जो गेम चाललेला ना, नेक्स्ट लेवल भाई, क्रेज होता त्या टायमाला. तो आता परत नाही येणार आणि आता आहे पण नाही. आता मला जाऊ दे, चल. आता मी गेलो ना, काय मगाशीच जाऊ दिलं असतं बिनली. हां चल. सो कशी वाटली तुम्हाला आजचा नॉर्मल सिटी राईड? एवढं काय नव्हतं, नुसतं बोलपच्चनच दिलं आहे मी. सो व्हिडिओ क्वालिटी कशी वाटली, ऑडिओ क्वालिटी कशी वाटली, माईकचा विषय कसा वाटला आहे तुम्हाला, मी फोटो वगैरे दाखवून टाकेन माईकचा. सो कमेंटमध्ये सांगा ऑडिओ क्वालिटी सेटिंग. आणि सो सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. 163 आहे, 200 सबस्क्रायबर्सचा गोल आहे आपला. सो लेट्स हिट 200 सबस्क्रायबर्स.